नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक व्हिडिओमध्ये. तर मग चला आजच्या या रोमॅन्टिक कथेला सुरुवात करूयात. वा, किती सुंदर नाव आहे प्रिया. दीपाली यार, माझी ओळख करून दे ना हिच्याशी, श्रीकांत म्हणाला. अरे असं काय करतोस तू? दीपालीनं हसत उत्तर दिलं. आणि ओळख देताना काय सांगू? की याला तुझं नाव आवडलंय म्हणून बोलायचंय तुझ्याशी. मग श्रीकांत जरा हिरमुसला. अरे ती आमच्या कॉलेजची स्वप्नसुंदरी आहे, ती तुला परवडणारी नाही. दीपाली खो खो करून हसू लागली. काय पण तू दीपू, मला कुठे लग्न करायचंय तिच्याशी? श्रीकांतनं बाजू जरा लावून धरली. बरं चल कॉल करूयात तिला, दीपाली म्हणाली. आणि लगेच तिनं आपल्या फोनवरून कॉन्फरन्स कॉल केला. हॅलो प्रियू, दीपाली म्हणाली. हाय दीपाली, कशी आहेस? अगं तू नेहाकडे येणार आहेस ना वीकेंडला? खूप मजा येईल. कॉलेजच्या ग्रुपबरोबर फिरायला किती मजा येईल नाही का? एक नाजूक पण तितकाच गोड हसरा आवाज आणि त्या आवाजाची मालकीन फोनच्या पलीकडे होती. अगं थोडा श्वास घेशील का? किती बोलतेस? दीपालीनं प्रियाला टोकलं. हा बरं बोल तू. कसा काय केलास फोन? प्रियानं आपलं बोलणं आवर्त घेत हसतच विचारलं. अगं काही नाही, असंच. माझा ना एक खूप छान मित्र आहे, दीपाली म्हणाली. काय ग, प्रेमात पडलीस की काय त्याच्या? प्रिया मस्करीच्या मूडमध्ये होती. अगं नाही, तो प्रेमात पडलाय तुझ्या नावाच्या, दीपालीनं हसत उत्तर दिलं. काय? अगं काय बोलतेस? काही हा तुझं, प्रिया म्हणाली. अगं खरंच, फक्त ओळख करून दे म्हणाला, एकदा बोलायचंय म्हणून, दीपाली म्हणाली. दीपाली, तुझा मित्र आहे तर एकदा बोलायला हरकत नाही, पण चिपकू टाईप नाही ना, नाहीतर तू राहायचीच बाजूला आणि माझ्याच मागे लागायचा, प्रियानं हसत हसत विचारलं. अगं नाही ग, खूप चांगला मुलगा आहे, त्रास देणार नाही नक्की, दीपाली म्हणाली. बरं ठीक आहे, प्रिया म्हणाली. तो कॉलवरच आहे, श्रीकांत म्हणाला. हाय प्रिया, दीपालीनं ओळख करून दिली. ओय दीपाली, कशी काय तू? आधी सांगायचं ना, मी काय काय बोलते हा, आणि हा श्रीकांत कॉलवरच, प्रिया लाजली. तिला कल्पनाच नव्हती आणि अचानक दीपालीनं श्रीकांतची ओळख करून दिली. हाय प्रिया, मी श्रीकांत आणि मी बिलकुल चिपकू नाहीये, श्रीकांत हसत हसत उत्तरला. दीपालीनं आणि प्रियानं सुद्धा मोठ्याने हसून प्रतिसाद दिला. दीपालीनं श्रीकांतला मदत केली आणि त्याची प्रियासोबतची मैत्री गाडी रुळावर आली. प्रियाला पण त्याचा स्वभाव खूप आवडला. असंच एक दिवस गप्पा मारताना श्रीकांत म्हणाला. प्रिया, आज 1 महिना झाला आपल्याला बोलून. काय म्हणतोयस? 1 महिनाच झालाय? मग मला तर वाटलं खूप दिवस झाले असतील, प्रियानं कबूल दिली. किती बोलतोय ना आपण या 1 महिन्यात, हसत हसत प्रियानं उत्तर दिलं. हो, जसं काय आपण नेहमीच एकमेकांना ओळखायचो, श्रीकांत म्हणाला. श्रीकांत, प्रॉमिस कर, आपण नेहमीच असे बोलू एकमेकांशी आणि कधीच एकमेकांपासून दूर जाणार नाही, प्रिया म्हणाली. मी प्रॉमिस करीन ग, पण तुझं काय, इतके सारे मित्रमैत्रिणी तुझ्या, आणि तुझ्या लक्षात तरी राहीन का मी, श्रीकांत उगाच थट्टा करत म्हणाला. ए श्रीकांत, काही बोलू नकोस हा, तुला कसं विसरेन मी, कधीच नाही, प्रिया म्हणाली आणि दोघेही हसू लागले. दोघांच्याही हसण्यात त्यांना वेळेचं भान राहत नव्हतं. कॉलेजमध्ये फेमस असणारी प्रिया ऑफिसमध्ये पण आपला तोच इफेक्ट घेऊन आली होती. हसरी खेळकर नेहमी आनंदात असणारी प्रिया सगळ्यांनाच हवीशी होती. याचा साईड इफेक्ट म्हणजे मुलं तिच्या मागे लागायची. पण प्रिया तितकीच आपल्या निर्णयावरती ठाम होती. बाबांची लाडकी आणि विश्वास सांभाळून ठेवून प्रेम विवाह करायचा नाही अशी. श्रीकांतला तिनं हेच सांगितलं होतं आणि श्रीकांत तिला फक्त अनुभवत होता एका छोट्या बाहुलीसारखा. चुकूनही तिच्यासमोर त्यानं कधी मनातलं सांगितलं नाही. नाहीतर तिचा हाही विश्वास तुटला असता की कोणी निर्व्याज प्रेम करतं आणि कसलाही विचार न करता. एक दिवस प्रिया श्रीकांतला पार्टीची मजा सांगायला लागली. कुठे गेला? पबला की कुणासोबत? श्रीकांतनं विचारलं. अरे मरीन ड्राईव्हला, आमचा मैत्रिणींचा ग्रुप आहे, प्रिया म्हणाली. मग ड्रिंक्स घेतलं का? श्रीकांत म्हणाला. नाही रे, अजिबात नाही, मी फक्त एन्जॉय केला, प्रिया म्हणाली. बर, अजून कोण होतं सोबत? श्रीकांतने विचारलं. माझा बॉडीगार्ड फराह, प्रियाने हसतच उत्तर दिलं. फराहचं नाव ऐकल्यावर श्रीकांतला जरा मोकळं वाटलं. त्याला माहीत होतं की फराह म्हणजे प्रियाचा अर्धा बॉयफ्रेंडच होता. फक्त जन्माने मुस्लिम, पण सगळ्या सवयी बिनधास्त. कोणाची काय हिंमत की फराहला ओलांडून प्रियाच्या जवळ कोणी जाईल. फराहचा अडसर श्रीकांतला सुद्धा होताच,
पण प्रिया श्रीकांतच्या इतकी जवळ होती की फरा फार काही करू शकत नव्हती. फराचा प्रियाने बॉडीगार्ड म्हणून उल्लेख केल्यानं श्रीकांतला मात्र मोठ्याने हसू आलं. अरे हसतोस काय वेड्यासारखा, श्रीकांत म्हणाला. मी केवढी लाजते आणि घाबरते माहितीये ना. या महामायेनं तिच्या आम्मीला माझी ओळख करून देताना चक्क म्हणाली होती ही तुमची सून प्रिया, आणि मला हाताला पकडून स्वतःच्या रूममध्ये घेऊन गेली. मला पाया पडायचं होतं तिच्या आम्मीच्या, पण हिंमतच झाली नाही, नाहीतर त्यांना खरंच वाटलं असतं, प्रिया सांगत होती. आणि श्रीकांत हसता हसता पुरता लोळत होता. गप रे श्रीकांत, किती डेंजर आहे नाही फरा. तिकडे एजाज भाई हिच्यासाठी अर्धा झालाय. किती आवडते त्याला ही, आणि हिचं काय चाललंय पहा. प्रिया अजूनही कावरी बावरी झाली होती आणि श्रीकांत मात्र हसून हसून नमला होता. अगं मग काय झालं पुढं, श्रीकांतनं मुद्दामच अजून टोक काढून विचारलं. अजूनही त्याला हसू आवरता येत नव्हतं. मग काय, संध्याकाळी जाताना मी स्वतः तिच्या आईच्या पाया पडले आणि म्हटलं ही उगाच काहीतरी बोलते, तुम्ही मनावर घेऊ नका. तेव्हा कुठं तिची आम्ही थोडीशी रिलॅक्स झाली. आता कानाला खडा, पुन्हा फराच्या घरी जायचं नाही, प्रिया म्हणाली. इकडे श्रीकांत हसून हसून पुरता दमला होता. फरा माझ्याबद्दल पण असंच बोलते का ग तुला, श्रीकांतनं विचारलं. जाऊ दे ना तू, मी बोलते ना तुझ्याशी, मग फराचं काय मनावर घेतोस, प्रिया म्हणाली. पण तरीही जस्ट सांग ना काय विचारते ती, किंवा काय विचार करते ती माझ्याबद्दल, श्रीकांतनं मुद्दा लावून धरला. अरे ती वेडी आहे, मला विचारत होती सच बता प्रिया, श्रीकांत तुम्हारा बॉयफ्रेंड है कि नहीं. मी नाही म्हणाले तर म्हणती इतना पॉजिटिव है तुम्हारे लिए, तुम्हारे बारे में इतना ख्याल रखता है और बॉयफ्रेंड नहीं बोलती हो. देखना तुमको वो प्रपोज करेगा एक दिन, प्रिया बोलली. नाही 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 रे श्रीकांत, तिला आपली फ्रेंडशिप कळतच नाही, उगाच आपलं बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड लावून धरले तिनं, प्रिया सहज म्हणते. सोड, जाऊ देवी तो विषय. मला सांग कशी झाली पार्टी. श्रीकांतने विषय बदलून दुसरी चर्चा सुरू केली आणि प्रिया तिच्या पार्टीच्या मज्जा सांगण्यात दंग झाली. असंच एक दिवस प्रिया तिच्या ऑफिसच्या गप्पा सांगत होती. श्रीकांत, मला एक मुलगा त्रास देतोय कधीपासून, प्रिया म्हणाली. त्रास देतोय म्हणजे? अरे वेडा आहे तो, नेहमी माझ्या डेस्कजवळ फुलं आणून ठेवतो आणि मी दिसले की स्माइल देत राहतो. मी जिकडे जाईल तिकडे माझ्या मागे मागे फिरत राहतो, प्रिया म्हणाली. अगं मग कॉम्प्लिमेंट कर ना त्याची, की मी येऊ त्याला ठेचायला. तू हे आधीच का करत नाही हे मला समजत नाही. ही मुलं एवढी पुढे जाऊन हिंमत करेपर्यंत तू गप्प का राहतेस, श्रीकांत चिडून म्हणला. अरे रागव नको ना, प्रिया पार रडवेली झाली होती. अगं रागव नको तर काय करू, बाकीच्या मुली कशा मुलांना हातभर दूर ठेवतात, तुला काय एवढं प्रेमाने बोलायचं असतं सगळ्यांशी, श्रीकांतने मुद्दा मांडला. अरे मी मुद्दाम नाही करत रे, मी सगळ्यांशीच असं प्रेमाने बोलते, प्रियानं आपली बाजू लावून धरली. हे बघ प्रिया, सगळेच काही चांगले नसतात, तू तुझ्या परीनं चांगलं समजून सर्वांना ट्रीट करतेस, पण काही मुलं त्यातून चुकीचा अर्थ घेतात. तू एक काम कर, तू सर्वांना सांग की माझं ऑलरेडी एक बॉयफ्रेंड आहे, श्रीकांतनं सुचवलं. अरे असं कसं सांगू, आणि कोणी विचारलं तर काय, प्रिया म्हणाली. असं सांगायचं कोणीतरी. बरं माझं नाव सांग, तसंही तुझ्या ऑफिसमधले सगळे मला ओळखतात, श्रीकांतने हसत मुखानं सुचवलं. दुसऱ्या दिवशी जेव्हा श्रीकांतला तिचा फोन आला तेव्हा त्याला समजत नव्हतं की या मुलीला कसं सांभाळायचं. श्रीकांत, एक प्रॉब्लेम झालाय, प्रिया म्हणाली. आता काय झालं, श्रीकांतने विचारलं. काल तू म्हणालास की सगळ्यांना सांग की तू माझा बॉयफ्रेंड आहेस म्हणून. हा मग त्याचं काय झालं, श्रीकांत म्हणाला. सगळ्यांनी मला जाम झापलं, प्रियानं अडखळत सांगितलं. कोणाला सांगितलंस तू, श्रीकांतनं विचारलं. फराला. प्रियाचं उत्तर ऐकून श्रीकांतनं डोक्यालाच हात लावला. अगं तिला सांगायला नाही सांगितलं होतं मी, जो कोणी प्रपोज करेल त्याला सांग म्हणालो होतो. अरे देवा, त्या माझ्या दुश्मनाला सांगितलंस. काय म्हणाली ती, श्रीकांतनं विचारलं. ती मला खूप ओरडली आणि म्हणाली खरं सांग, आधी का नाही सांगितलं. किती सारे प्रश्न विचारले तिने मला, आणि एकटीला घेऊन दरडावून विचारलं तिने. खूप दृष्ट आहे ती, प्रिया अगदी रडवेली होऊन सांगत होती. मग काय झालं पुढे, श्रीकांत म्हणाला. मग काय, मी खरं सांगितलं की तिला तू नाहीयेस माझा बॉयफ्रेंड आणि तूच मला सांगितलं होतं सांगायला, तेव्हा सोडलं तिनं मला. प्रिया आता पुरती रडवेली झाली होती. श्रीकांतनं डोक्याला हात लावला. त्याला हसू येत होतं, पण प्रियाच्या या उत्तरावर हसू शकत नव्हता तो, कारण ती खरंच रडकुंडीला आली होती आणि तिला कसं समजावं हेच त्याला लक्षात येत नव्हतं. तर मित्रांनो, हा होता या कथेचा पहिला भाग.
तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रांसोबत मात्र शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.